सन्मान्य साहिल पाटील इथे आलेत, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहिम, अर्थात माझे मित्र आहेत. ते खऱ्या अर्थानं अंडाराम क्रिकेटपासून आम्ही क्रिकेट खेळण्याला सुरुवात केली होती. आज मात्र राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पडद्यावर त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली. साहिल, आपण यायचं आहे. सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहिम मनोज काठे यांनी आपल्याला खास निमंत्रित केलेलं आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि येणारे प्रत्येक पाहुणे हे आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत आणि व्यासपीठ हे आपल्या पाहुण्यांसाठीच आहे. आणि आपण जर या व्यासपीठावर येऊन बसलात, विराजमान झालात, तर या व्यासपीठाची नक्कीच शोभा वाटते. तर विनंती करतोय आयोजकांमध्ये मनोज, आपण नागेश राऊत, आपण साहिल यांना सन्मानित करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा वेलकम करायचं आहे. मायेची उबदार शाल या मंडळाच्या वतीनं एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ अशा या स्वागताचं स्वरूप असणार आहे. तर या जरा स्टेजवर या. साहिल पाटील एक चांगले क्रिकेटर, या मैदानावर भरपूर अंडाराम क्रिकेट ते खेळलेत. खऱ्या अर्थानं भरपूर वर्षानंतर आज ते या मैदानावर पाहायला मिळतात. त्यांचं मी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय मान्यवरांना की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहिम सन्मान होतोय साहिल पाटील यांचा. जर टाळ्या वाजवा मित्रांनो. एक अतिथी देवभव आपल्याला मगडे जी प्रथा आहे ती इथे नक्कीच पाळली जाते. एक चांगलं सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून आपल्याला देण्यात येते. एक आठवण, आमची गोड आठवण आपण सांभाळून ठेवा. बोलतोय कॉम्बॉक्स ओ टू यश मापगावकर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पुन्हा एकदा बोलूयात. शिवसाई क्रीडा मंडळ आणि MCC आयोजित संयुक्त विद्यमानाने असणारी स्वर्गीय वसंत यशवंत राऊत स्मृतिचषक 2024 पर्व तिसरा. गोलंदाजीसाठी मैदानावरती गोलंदाज सज्ज होईल. फलंदाजसाठी निखिल चव्हाण, ज्याच्यावरती अनेक विक्रम आहे, ज्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याचा एक विक्रम सुद्धा अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती पॉइंट रिजनला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक दिशेला आहे, चेंडू जोपर्यंत जाईल तोपर्यंत धावफलकावरती पहिली धाव या ठिकाणी अर्जित केली आहे. ऋतुज, आपण पाहायला सुरुवात करत असताना निखिल चव्हाण आणि ज्या पद्धतीने हा चेंडू खेळला गेला आतापर्यंत जर आपण सामन्याचा विचार केला तर पहिली धाव निखिल चव्हाणच्या नावावरती आहे. निखिल चव्हाण म्हटल्यानंतर सुरुवातीला काही वर्ष जयभवानी सातीर संघाकडून खेळला, त्यानंतर जन्मान सातीरजे या संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय आणि अत्यंत चांगली फटकेबाजी, सेन्सिबल क्रिकेट, त्यानंतर पॉवरफुल स्ट्रोक ही त्याची ओळख. लांबच लांब षटका सुद्धा तो अत्यंत सहज मारतो. त्याच्याकडे असणारं टायमिंग आणि क्रिकेटमध्ये असणारं त्याने आत्तापर्यंत केलेलं सराव आणि त्या जोरावरती त्याने कित्येक इनिंग्स या जन्मा सादरीसाठी दिल्यात. दुसरा चेंडू यावेळेस स्ट्राईकवरती असणारा फलंदाज आपण प्रितेशला पाहतोय. या संघामध्ये आपण पाहिलं तर प्रितेश एक असा फलंदाज आहे तो कोणत्याही वेळेस गिअर चेंज करू शकतोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती सुद्धा नवीन चेंडूला स्टेडियमच्या बाहेर मारण्याची क्षमता ठेवणारा प्रितेश आपण शिवसाईच्या मैदानावरती पाहतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं गेलंय. गोलंदाज पराग या ठिकाणी प्रयत्न जरूर करतोय. हा तिसरा चेंडू. या वेळेच्या चेंडूवरती पूर्णतः आपण पाहतोय आपला एक्सपिरियन्स पणाला लावताना पराग, जन्मान थडेपाडा संघाचा एक्सपिरियन्स खेळाडू. या संघामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी हा संघ उभारलाय. त्या संघ बांधणीमध्ये परागचा सर्वात मोठा वाटा आहे. आपण पूर्णतः जन्मान थडेपाडा संघाला पाहिलं तर त्याने कित्येक यंगस्टर खेळाडूंना संधी दिली आहे. त्यानंतर गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये 1 लेवलला परफॉर्मन्स करत त्याने स्वतःला सिद्ध केले अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि तो चान्स, ती अपॉर्च्युनिटी त्याने गॅदर केल्याने. ऋत्विज, पहिल्या 3 चेंडूवरती एक धाव. गोलंदाज वन्स अगेन पराग या ठिकाणी डावखुऱ्या त्याचा फलंदाज प्रितेशसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि त्यानंतर अगदी समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे. यावेळेस पुन्हा एकदा ती चूक या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सेम डिलिव्हरीज, ॲक्शन रिप्ले मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर केवळ नाममात्र एक धाव. 4 षटकांचा सामना आहे. तुम्हाला या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखाव्या लागतील. 4 षटकांमध्ये 40+ मैदानावरती ही जर टोटल लागली तर नक्कीच एक चांगला मॅच, चांगला सामना मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दाराला कडी लावली आणि मागच्या दाराने सोड झाले. कम ऑन डीजे मास्टर, इट्स अ विकेट.
जर आपण ऋतूच्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर या ठिकाणी चक्रव्यूह सुरुवातीला आखला गेला. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ द लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट ऑफ द गुड लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारे चेंडू होते. फलंदाज पूर्णतः निष्फळ ठरला, बीट झाला आणि त्यानंतरचा एक चेंडू फलंदाजाला असं वाटलं की हा चेंडू लेगस्टिक सोडून जाईल, मात्र त्याच चेंडूने फलंदाजाचा घात केला. या ठिकाणी तुम्ही क्रिकेट खेळत असताना पूर्णतः तुमचं लक्ष केंद्रित असायला हवं. प्रतिस्पर्धी गोलंदाज या ठिकाणी नक्कीच त्याने अचंबित करून सोडलाय. नवीन इल्ला फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती मृणाल राऊत. मुन्ना मैदानावरती आला, स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. गोलंदाज वन्स अगेन सज्ज. जावेचा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सिंगल 1 रन. पहिलं षटक सफलतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं. 2 धावा धावफलकावरती 1 विकेट या ठिकाणी मिळाली. 2 धावसंख्येवरती पूर्णतः आपण सामन्याचा विचार केला तर 4 षटकांचा सामना, ज्या सामन्यामध्ये जयनमान तळेपडा विरुद्ध जयनमान सातिर्जे दोन्ही संघ आहेत. ज्या संघाला जर आपण आज जर विचार केला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेश मैदानावरती येतोय. या संघातील ऑलराऊंडर खेळाडू, गेले कित्येक वर्ष या संघामधून खेळत असताना अनेक वैयक्तिक ट्रॉफीज जे योगेशने मिळवल्या. थळेपडाला पुढे आणलं, राईट मोर द विकेट. या मॅचचा फटका, कनेक्शन योग्य आहे. डीप स्कोअर लेगला टार्गेट केलाय, चेंडूने केलाय फिल्डरला टाटा बाय बाय. यावेळेचा पहिल्या चेंडूवरती निखिल चव्हाण ब्रँडेड फटका. या फटक्यासाठी ओळखला जातो निखिल चव्हाण. जर आतापर्यंत आपण पाहिलं ऋत्विज टाइम केलं होतं या चेंडूवरती, ताकद तितकीच होती आणि त्या नजाकतीने तो चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा, अतिरिक्त उसळी मैदानावरती चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही, वाईड मैदानावरती दिलाय आणि 1 बाउन्सचा इशारा सुद्धा या ठिकाणी येतोय. ॲज लाईक आपण जर पाहिलं तर वेस्ट इंडियन खेळाडूसारखी हाईट असणारा योगेश मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं त्याने त्याच्या असणाऱ्या उंचीचा फायदा घेतला, मात्र प्रतिस्पर्धी संघाचा निखिल चव्हाण या ठिकाणी पहिला षटकार आलाय, त्यानंतर वाईड मैदानावरती येतोय. 4 षटकांचा सामना, या ठिकाणी 40-50 धावा अपेक्षित आहेत. यावेळेचा फटका पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, चेंडू जातोय सीमा पार. वन्स अगेन मच हलगी हा वाद्याचा प्रकार आहे. पूर्णतः जर आपण पाहिलं तर पुण्यापासून पुढे सर्वत्र हा वाजवला जातो आणि नक्कीच एक अत्यंत चांगलं वाद्य. डीजे मास्टर सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेन. व्हेरिएशन्स आहेत. बॅटची कडा तयार नव्हता, शेवटच्या मोमेंटला या चेंडूवरती बॅटचा फेस ओपन केलाय. यावेळेस जर आपण पाहिलं ऋत्विज तर पूर्णतः या स्पर्धेचा 50वा षटकार निखिल चव्हाणच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 50 षटकार शिवसाई मापगा चषकामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. योगेश गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेचा फटका जाईल. या ठिकाणी बिहाइंड विकेट, केवळ 1 धाव. तुम्हाला मारायचं तर तुम्हाला शॉट सिलेक्शन करताना विचार करावा लागेल, कारण हे मैदान केवळ अगदी समोर विशेपमध्ये जर खेळलात तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप कव्हर आहे, त्यानंतर पॉईंट, डीप कव्हर पॉईंटपर्यंत क्षेत्ररक्षक तुम्ही मारू शकताय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेला
2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. योगेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र फलंदाज निखिल चव्हाण बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. तर आपण बोलतोय पुन्हा एकदा या सामन्याकडे, ज्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेश मैदानावरती आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती हल्ला बोल केला होता, पूर्णतः रोखून ठेवलं होतं प्रतिस्पर्धी संघावरती. जर आपण पाहिलं तर षटकाराने सुरुवात केली होती. 2 षटकार या ठिकाणी योगेशच्या या गोलंदाजीमध्ये आलेत, मात्र विकेट सुद्धा योगेशने प्राप्त केली आहे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतो चेंडू. 2 षटकांनंतर ऋत्विज धावफलकावरती 17 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा पूर्णतः या ठिकाणी कसर भरून काढली आहे. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आणल्यात. पहिलं षटक जे पूर्णतः जयंतमान थळेपाड्याच्या बाजूने होतं, मात्र या षटकामध्ये 15 धावा आणलेल्या आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये 2 षटकार हे निखिल चव्हाणच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळत आहेत. रखरखीत ऊन आहे, 35°C पेक्षा जास्त तापमान या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतंय. दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी जरूर तुम्ही प्या, कारण खेळत असताना डिहायड्रेशन तुम्हाला होऊ शकतं. आरोग्याची काळजी घ्या, कारण बरेच सामने तुम्ही खेळता आणि त्यानंतर मात्र ती एनर्जी लेवल तुमच्यामध्ये असणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एक रखरखीत उन्हामध्ये आपण आतापर्यंत पाहिलं दुसऱ्या फेरीत सुपर 8 मधील पहिला सामना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 विजयी होऊन एक संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी करण्यासाठी समीर मैदानावरती येतोय. समीर पेडवीला आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 हे त्याच्या माध्यमातून येणार आहे. समीर या संघामध्ये अत्यंत चांगला फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आहे. या संघाचा बॅकबोन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण आतापर्यंत पूर्णतः आपण सामना पाहिला तर 2 षटकांमध्ये 17 बनल्यात, ज्या 17 धावांसाठी 8.50ची सरासरी या ठिकाणी पूर्णतः राखली गेली. यावेळेचा फटका वळून खेळण्याचा प्रयत्न करतोय. एकदा धावफलकावरती घेतली गेल्या स्ट्राईकवरती आणतोय फलंदाज नितीशला. या संघामध्ये आपण जर पाहिलं ऋत्विज तर राऊत ब्रदर्स आहेत. एका कुटुंबामधील संघ आणि त्याच्यामध्ये बरेच खेळाडू हे त्यांच्या कुटुंबातील आहेत. आणि त्याबरोबरीने जर आपण पाहिलं तर नितीश आणि मृणाल हे दोन्ही एकाच घरातील व्यक्ती आहेत आणि क्रिकेटची चांगली जाणीव त्यांच्याकडे सुद्धा आहे. यावेळेचा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न असफल. एक धाव धावफलकावरती आली. धावफलकावरती धावसंख्या बनते 19 धावा. अलिबागमध्ये टेनिस क्रिकेट फार बहरलेलं पाहायला मिळतंय. दसऱ्यानंतर सुरू होणारं अलिबाग टेनिस क्रिकेट सन्मान्य साहिलजी पाटील यांचं देखील या शिवसाई क्रीडा मंडळ मापगावच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, चेंडूने दिलाय गोली धोका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार.
धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 24 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती प्रगतीपथावर असताना ज्या पद्धतीनं मॅच सुरू आहे, समीर पेडवी गोलंदाजी करतोय. 1 टू गो. समीरचा पुढचा चेंडू ब्लॉक लाईन वरती चेंडू होता, वी शेप मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला स्थित, फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑन वरून मिडच्या दिशेला हा चेंडू आलाय आणि जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांनंतर धावफलकावरती धावा बनल्यात 25 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. एक रखरखीत ऊन आहे. आमचे स्पॉट बॉय ज्यांना तुम्ही आपण पाहू शकाल या ठिकाणी लवेश राऊत आहेत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि फोटोग्राफीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या गावामधील एक नामांकित त्यांचं चॅनल सुद्धा इंस्टाग्रामवरती आहे, शटर 360. त्याला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि त्यांच्या क्वालिटी फोटोचा आनंद नक्की घ्या. आणि जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तर नक्की लवेश राऊत यांची संपर्क साधा. अत्यंत चांगले फोटोग्राफर आहेत. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. तीन षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या 25 धावा. अंतिम षटकाचा थरार, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस असं आपण म्हणूया. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. यावेळेस आपण बोलतोय मॅच मध्ये या ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळतील का, सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळाले पाहिजेत. क्रिकेटमध्ये कधीही जर आपण कोणाला प्रेडिक्ट केलं तर ते प्रेडिक्शन नक्कीच फेल असतं, कारण आतापर्यंत 3 षटकं आपण पाहिली. हा आलेख थोडासा उतरलाय सुजित दादा. 3 षटकांनंतर धावफलकावरती धावा बनल्यात 25. अंतिम षटक. यावेळेस चेंडूवरती नक्कीच गती प्रदान करण्याचा प्रयत्न. चेंडू अपेक्षेपेक्षा उसळला नाही. या ठिकाणी कोणाकडनं अपेक्षा करणं हे फार कठीण काम आहे. नक्कीच जर अपेक्षा करायची असतील स्वतःकडून करा. या चेंडूवरती सुद्धा अपेक्षा होता की चेंडू उसळला होता. यावेळच्या फटक्यामध्ये पूर्णतः मिस टाइम केलं होतं. चेंडूवरती ताकद सुद्धा नव्हती. एका धावेला कन्वर्ट करायचं 2 धावांमध्ये होणार नाही. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. विकेट. या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेक करण्यासाठी या. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपली नाणेफेक केली जाणार आहे. अर्थात मी विनंती करतो आमचे समालोचक प्रितेश पाटील आपण त्यांची नाणेफेक करून घ्यायची आहे. ओटू यश. वळूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे, ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. आपण धावफलकावरती पाहतोय अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ हा सुरू केला गेलाय. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रामुख्याने आपण पाहिलं यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आणि ज्या पद्धतीने षटक आपण ऋत्विज पाहिलं आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, कोणताही बिघिट नाही. बिघिटची वाट पाहत आहे समोरचे पाठीराखे जन्मसाथे संघ. पूर्णतः या ठिकाणी थोडासा शांततेमध्ये आहे, कारण धावफलकावरती धावसंख्या त्यांना अपेक्षित नाही आहे. 27 धावा लागल्यात. 40-50 धावा यायला हव्या होत्या.
यावेळेसचा फटका क्षेत्ररक्षक आहे, त्यावेळेस आपण पाहतोय बालाच्या हातामध्ये चेंडू गेला, ऋतिक चेंडू खाली आलाय आणि मैदानावरती या ठिकाणी मिळेल विकेट. यावेळेस आपण बोलतोय पुन्हा एकदा या ठिकाणी असणारी गोलंदाजी सुरू आहे. अविनाश गोलंदाजी करत आहेत. 5 चेंडू मैदानावरती हाताळलेत आणि पुन्हा एकदा या मैदानावरती सज्ज होतील. यावेळेस चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 4 षटकं मैदानावरती पूर्ण आणि 4 षटकांनंतर धावसंख्या ऋत्विज आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की 27 धावा लागल्यात आणि 28 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 28 रन्स टू विन. 28 धावसंख्या या ठिकाणी तुम्हाला उभारावी लागेल. या 28 धावा करणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असेल. सन्मान्य गणेश भार्गव यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून असणारी मालिका बेससाठी असणारी जी LED आहे ती आम्हाला त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. धन्यवाद. ओव्हर टू प्रितेश. निश्चितपणे टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. राजा उपकृत केलं, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने या मंडळावरती आपलं प्रेम असू देत. थँक्यू सो मच. टॉस करणार आहोत आपण. दोन्ही संघाचे कॅप्टन अद्यापपर्यंत ते हजर नाहीयेत. जर तिथे चेंडू पडला तर 3 धावांची पेनल्टी असणार आहे. त्यामुळे लवकर कॅप्टन रांजणपाडा आणि किहीम आपण टॉस करण्यासाठी यायचंय त्वरित. सन्माननीय श्री अमितजी मनोरी यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं आहे. थँक्यू यश. तर पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सुजित टॉस होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पाहतोय ते हजर आहेत. किहीम आणि रांजणपाडा. टॉस केला जातोय आता. साहिल पाटील आपण या नाणेफेक करून घ्या. आपल्या गावचा संघ आहे. टाकादेवीतील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्यजी मंदारजी आपटे यांचं देखील व्यासपीठावर यायचं आहे. टॉस होतोय आणि आपण पाहतोय साहिल पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पाहूया टॉसचा कौल आता कोणाच्या बाजूने जातोय. सन्मान्य सौ छाया म्हात्रे यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसन व्हा. आपण आलात. मी मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतोय. टॉस जिंकलेला आहे रांजणपाडा संघाने. मिरज निर्णय का असेल. क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत मी समोरच्या संघाला रोखलं असं वाटतंय कारण ही विकेट जर आपण पाहिली तर स्कोर कमी होतोय. 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. थँक्यू. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आता किहीम संघाला बॅटिंग करायची आहे. कोणती स्ट्रॅटेजी असेल तुमच्या बॅटिंग करत असताना कारण ते आधीच धावा कमी होत आहेत. आमची स्ट्रॅटेजी अशी असेल की बॉल बघून प्रत्येकाने खेळावं आणि टीममध्ये खूप चांगले बॅट्समन आहेत तर त्यांनी त्यांची जबाबदारीने खेळावं. निश्चितपणे अगदी वेल क्वालिफाईड असा आन्सर. कालपासून चांगला आन्सर आज मिळालंय. मेरिट नुसार खेळू आम्ही असं सांगितलंय किहीम संघाने. ऑल टू सुजित. याच दरम्यान सन्माननीय सौ छायाजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मंडळाच्या वतीने
मनोज काठी यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. थँक्यू प्रितेश. सन्मान्य मान्यवरांच्या माहितीसाठी मी नक्कीच सांगतोय, शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील आम्ही पहिल्या फेरीतील या सामन्याकडे वळणार आहोत. पहिलं सत्र संपलंय, अर्थात सातेजी संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये 27 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 28 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसरा चेंडू लोअर फुल टॉस आणि त्या लोअर फुल टॉस चेंडूवर 1 धाव मिळाल्या. संघाचा धावफलक यावेळेस ओपन होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतोय, माझ्या शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतोय, वेलकम करतोय. खऱ्या अर्थानं आपण दिलेला मोलाचा वेळ हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण दिलेली ही वेळ आम्ही कधीही विसरू शकत नाही आहोत. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचं मी आभार मानतोय आणि विनंती करतोय अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांना आपण त्यांचा यथोचित तिथे सन्मान करायचा आहे, यथोचित त्यांचं स्वागत करायचं आहे. मंडळाच्या वतीनं एक सन्मान चिन्ह, शाळ आणि पुष्पगुच्छ असं या स्वागताचं प्रतीक आहे. वळतोय मॅचकडे मृणाल मुन्ना. पहिलं षटक आपण बघतोय, एक तेच तर्रार चेंडू यावेळेस आपण बघतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, दुसरा चेंडू फुलटॉस आणि तिसरा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा का होईना चांगल्या पद्धतीने टाकतोय मृणाल. निकनेम मुन्ना या नामानं नक्कीच ओळखला जातोय. अतिशय शांत आणि संयमी खेळाडू मला पाहायला मिळतोय. अर्थात कबड्डी असो क्रिकेट असो या दोन्ही क्षेत्रामध्ये उजवा असलेला हा ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी, 28 धावा डिफेन्स करायच्या आहेत, 27 धावा डिफेन्स करायच्या आहेत. कालच्या दिवशी परुरपाडा संघाने या धावा डिफेंड केल्या होत्या. आजच्या दिवशी दुसरा संघ ठरेल का की या धावा डिफेंड होतील का? बरेचसे प्रश्न या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सगळ्यांना विचारले जातील. मात्र ह्याची उत्तर आता मात्र मृणाला द्यावं लागेल. चांगलं षटक, इकॉनॉमिकल, चांगली सुरुवात, जी सुरुवात हवी होती एकदा जशी सुरुवात हवी होती तशाच पद्धतीनं आणि त्याच पद्धतीनं सुरुवात होत असताना जय हनुमान सातेजी संघासाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच बदललेले चेंडू सरळ क्षेत्राच्या हातात जातो. इथे रनआउटची संधी, इथे मात्र एंड चुकीचा निवडला असं म्हणावं लागेल. कारण जर स्ट्राईक एंडला थ्रो केला असं तर नक्कीच आपण पाहिलं तर विकेट मिळाली असते. इथे मात्र चुकीचा एंडला थ्रो केला, त्यामुळे नक्कीच एक धाव चोरट्या पद्धतीने पूर्ण केली. एकीने धाव मिळाली, जीवनदान जरूर मिळालं स्ट्राईक एंडला असलेला फलंदाजाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मुन्नाकडून या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. तर यावेळेस अंतिम चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर, परफेक्ट यॉर्कर ज्याला मित्रांनो म्हटलं जातं ना, अगदी तशाच पद्धतीने चेंडू टाकलाय. ह्या चेंडूवर पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाज करत नाहीये. त्याला माहिती होतं की हा चेंडू चांगला आहे आणि या चेंडूला मला सन्मान देणं तितकंच गरजेचं आहे. इथे मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोरर मित्र ऋत्विज अतिशय चांगली स्कोरिंग करतात. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहिलं तर तप्त ऊन आहे, वातावरण थोडंसं का होईना वेगळं आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळतंय. थोडं ढगाळ वातावरणामध्ये थोडीशी ह्युमिडिटी देखील जास्त आहे. मात्र क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडी आपल्या विभागातील इतके आहेत ना की त्यांना या वातावरणाचा कोणताही फरक पडणार नाहीये. दोन्ही पंचांचं देखील कौतुक करतोय, कारण या उन्हामध्ये देखील त्यांना अतिशय चांगला फिटनेस त्यांचा ठेवलेला आहे. राम हले एक लेजेंडरी खेळाडू आहेत. सन्मान्य संदेश माने यांचं इथे देखील स्वागत करायचं आहे. विशाल राऊत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, आपण संदेशजी यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. संदेश माने आले इथे, मी त्यांच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसरं षटक, विजयासाठी 28 धावा बनवायचे आहेत, त्यापैकी 2 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 18 चेंडू
दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे मात्र स्वैर चेंडून होतोय. ॲज पर लॉ नंबर 22 क्रिकेट नियम क्रमांक 22 इथे अवलंबाला जातोय. खऱ्या अर्थानं पहिलं जे षटक आलं होतं ना ते षटक इकॉनॉमिकल चांगलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी सातेरच्या संघाला करावी लागेल, कारण त्याने धावफलकावर फक्त 26 धावा लावल्यात विजयासाठी. 27 धावा लावल्यात विजयासाठी. 28 धावांची गरज आहे, त्यापैकी 3 धावा धावफलकावर लागल्यात. इथे ओव्हर पिच चेंडू जरूर होता, व्यवस्थित टाइम होत नाही आहे चेंडू. चेंडू मात्र यावेळेस नशिबाची साथ मिळते. आउटफील्ड खराब, चेंडू मास्टर तर अतिशय चांगलं सॉन्ग डीजे मास्टर यांच्या माध्यमातून वाजवत असताना आपण पाहतोय. 4 धावा मिळतात, 4 धावांचा धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतो. अर्थात 7 धावा. इथे मात्र काय घडलंय, खराब चेंडू, खराब गोलंदाजी. इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी जर केली ना तर या मॅच मध्ये कमबॅक अजूनही केलं जाऊ शकतं. कारण आपण पाहिलं ना तर कालच्या दिवशी असेच बरेचशा मॅच आपण पाहिले, तर कालच्या दिवशी असेच बरेचसे सामने पळताना पाहिले. खराब गोलंदाजी, नो चेंडू आहे आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं देखील आपण म्हणणार आहोत, कारण प्रत्येक नो चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा असणार. आणि याच दरम्यान आपण पाहतोय खराब गोलंदाजी होत असताना जय हनुमान कातलपाडा सातीरच्या संघाकडून. जय हनुमान थलेपाडा संघाची फलंदाजी तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरपिच चेंडू हवेत आहे, झेल होणार की षटकार जाणार. इथे मात्र लाजवाब टायमिंग, चेंडू सरळ सीमा आतापर्यंत आपण कालच्या दिवसापासून सामने बघतोय, मात्र सरळ षटकार कालच्या दिवसामध्ये देखील आला नव्हता. अप्रतिम स्ट्रोक, बॅक टू द बॉलर, अतिशय चांगला स्ट्रोक. एखाद्याच्या 4 लोकांमध्ये कानफडात मारावे ना अगदी तशा पद्धतीचा मारलेला फटका पाहायला मिळतोय. इथे थोडंसं व्हेरिएशन केलंय, आपल्या बोटांमधली जादू चेंडूवर फिरवली आणि इथे मात्र अक्षरशः फलंदाजाला गंडवलंय. आज चेंडू निर्धावाला कमबॅक करणारं षटक ठरेल किंबहुना ह्या षटकामध्येच मॅचचा रिझल्ट स्पष्ट होईल. येणारे 2 चेंडू ठरवतील. 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 आहेत, 3 सॉरी 3. विकेट किपर आपण बघतो विकेट जवळ उभा आहे, थोडासा दबाव टाकण्याचा नक्कीच प्रयत्न, रणनीती आपण पाहतोय. इथे टॅप स्वरूपात मारलेला फटका थर्डमॅन झोन मध्ये गेलाय. इथे मात्र धावून 2 धावा सहजरित्या सेफ झोन मध्ये खेळलेला फटका आपण पाहतोय. धावफलक 2 वाढतोय, जाऊन पोहोचतो तो अर्थात 16 धावा. 14 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना थोडासा क्रुशियल होईल. शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू आडव्या बॅटनं आपण पाहतोय. आता लॅडर क्रिकेटमध्ये राहुल द्रविड अगदी जमिनीला घासून कशा पद्धतीने पूर्ण फटके मारायचा ना, अगदी त्याच पद्धतीने बालाकडून आपल्याला फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर देखील 1 धाव जरूर मिळाले, कारण डीप मिड विकेट तैनात आहे. डीप मिड विकेटवर स्वतः मुन्ना तैनात आहे. खराब गोलंदाजी, हे दुसरं षटक खूप महागडे ठरलंय ते अर्थात सातीच्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, षटकाची समाप्ती. या षटकाच्या समाप्तीने फक्त धावा लागल्यात 17 धावा. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. तो फास्ट घ्या, स्पीडअप करा पंचा. अंपायर प्लीज फास्ट करायचं आहे. व्यासपीठावर जे मान्यवर आले त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतोय. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव तसेच MCC मापगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचा तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,555, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थात आपण पाहणार आहोत 33,333, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,555, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 15,555 अशी भव्य पारितोषिकाची स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. या आयोजनामध्ये पाहतोय चांगलं मेहनत, चांगलं नियोजन, मैदान असो किंवा लाईव्ह टेलिकास्ट असो किंवा बॅनर होल्डिंग्स असो किंवा प्रत्येक
साईडला आपण पॅन्डॉल पाहतोय, डीजे सिस्टीम पाहतोय, लाईव्ह समालोचन पाहतोय, चांगल्या पद्धतीचं स्टेज व्यासपीठ बघतोय. अतिशय चांगलं नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीनं पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. नितीश एक 10-12 पावरांचा रनअप स्ट्राईक एंडला. फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, ऋतिक. यावेळेस खराब क्रिकेट पाहायला मिळतं. फलंदाज ऋतिक बॅक टू द पवेलियन. आणि चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं बदल आणि पहिला फलंदाज बाद, पहिला गडी करत, पहिला हजरा, पहिला धनका, पहिल्या विकेटचं पतन प्रवाही घडती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थान बंद. तर लास्ट मुमेंटचं डीजे मास्टर डायलॉग पण वाचलेलं नाही आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही गरज होती का असे देखील प्रश्न नक्कीच ऋतिक स्वतःला विचारेल. कारण 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज होती. एक सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो मित्रांनो, प्रेझेन्स ऑफ माइंड गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये नॅचरलिटी महत्त्वाची नाही आहे, तुमचा खेळ महत्त्वाचा नाही आहे, तर सिच्युएशन महत्त्वाची आहे. मुवमेंट कोणती आहे आणि कोणत्या मुवमेंटवर आपल्याला कशा पद्धतीने खेळ खेळायचा ना, हे जेव्हा एखादा फलंदाज जाणतो ना, तेव्हा तो फलंदाज आयुष्यामध्ये यशस्वी होतो. एक वेल फिनिशर. इथे आडव्या बॅटनं मारलेला फटका डीप मिड विकेट रिजन मध्ये जातोय. चांगल्या पद्धतीचं मृणालचं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीचं फेकी पाहायला मिळते. अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. अर्थात आपण पाहिलं तर चांगला बॅकअप तिथे आहे. अजूनही आपण पाहतोय येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. तर सातेची संघाला देखील अजून या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. इथे मात्र काय घडले, ॲज पर लॉ नंबर 22 इथे अवलंबाला जातोय. स्वैर चेंडू नक्कीच अवांतर स्वरूपात धावफलकावर धाव काउंट केली जाणार. तर असं वाटतंय एकतर अकाल पडलेला आणि त्याच्यात विहिरीला पाणी देखील लागलेलं नाहीये. अगदी खराब क्रिकेट पाहायला मिळतंय. घर फिरलं की मित्रांनो घराचे वासे फिरतात. अगदी तशाच पद्धतीने क्रिकेट या मैदानावर सातेच्या संघासाठी पाहायला मिळते. आडव्या बॅटने एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरून येणारा इनिंग मधला दुसरा छक्का. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आधीच नक्कीच आली चेंडूवर. डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेला. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढतोय, गतिमान होतो, धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थात 26 धावा, 26 रन ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे. आणखीन एक लाजवाब फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार आहे. तर मी नक्कीच अभिनंदन करतो थळेपाडा संघ. नेक्स्ट मॅच अतिशय क्रुशियल होणार, कारण अतितटीची होणार. दोन्ही दिग्गज संघ, एका बाजूला राजा शिवछत्रपती किहीम तर दुसऱ्या